महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांचं आज दुर्दैवी अपघाती निधन झालं। एक कोकणवासीय म्हणून मला याचं दुःख आहे। आदरणीय अजितदादांच्या आठवणी माझ्या बाबतीमध्ये भरपूर आहेत। मी खेड नगरपालिकेचा नगराध्यक्ष असताना खेडवासियांना कोविड काळामध्ये त्यांनी अत्यंत चांगली मदत केली होती। हे खेडवासीय कधीच विसरणार नाहीत। माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये मी दुसऱ्या पक्षाचा असताना देखील ते राज्याचे अर्थमंत्री असताना त्यांनी भरघोस निधी एक चांगला कार्यकर्ता म्हणून मला दिलेला आहे। सातत्याने त्यांनी मला प्रोत्साहित केलेलं आहे आणि सातत्याने त्याने मला पुढे जाण्याच्या संदर्भात मार्गदर्शन केलेलं आहे। खेडचं जे कोविड सेंटर होतं त्या कोविड सेंटरला त्यांनी मोठ्या प्रमाणावरती निधी दिला। त्या ठिकाणी त्यांनी ऑक्सिजन प्लांट दिला, त्या ठिकाणी त्यांनी जी बेडची व्यवस्था होती ती त्यांनी दिली आणि कोविड काळामध्ये ॲम्ब्युलन्स देखील त्यांनी खेडवासियांना दिली। त्यांनी खेड नगरपालिकेला भेट दिली। आज खेड नगरपालिकेची जी नगराध्यक्ष केबिन आहे ही नगराध्यक्ष केबिन त्यांच्या सूचनेनुसारच मी त्या ठिकाणी तिचं रिनोव्हेशन केलं किंवा त्या ठिकाणी ती बनवली। हे संपूर्णतः अजितदादांनी सांगितल्यामुळेच मी करू शकलो। मला आठवत आहे की खेड नगरपालिकेच्या निधी संदर्भात त्यांच्याकडे सकाळी 6:30 वाजता मी गेलो होतो आणि माझं काम आटपून मी 7 वाजता बाहेर पडलो होतो। एवढ्या सकाळी काम करणारा एकमेव या महाराष्ट्रातला नेता म्हणावा लागेल। आज या अशा नेत्याला आपला महाराष्ट्र मुकलेला आहे। महाराष्ट्राचं हे मोठं नुकसान आहे, हे कधीही भरून येणार नाही। माझ्यासारख्या या तरुण किंवा नवीन कार्यकर्त्याला याचं अति दुःख आहे आणि हे दुःख कधीही भरून येणार नाही। अजितदादा, तुमचा आदर्श, तुमचे काम करण्याची पद्धत याचा आदर्श घेऊन पुढे आम्ही वाटचाल करू। तुम्हाला या कोकणवासियांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।